नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे पक्षाचे बुलढाणा जिल्हा उपप्रमुख राजेंद्र गाडेकर साहेब यांची विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी खास मुलाखत घेतली। यावेळी मेहकर मतदारसंघात झालेला महायुतीचा पराभव, जुने शिवसैनिक नवीन शिवसैनिक यामध्ये असलेला अभाव, याचबरोबर येणाऱ्या नगरपालिका निवडणुका अशा वेगवेगळ्या विषयांवर राजेंद्र गाडेकर साहेब यांनी रोखठोक उत्तरे दिली। तर शिवसेनेने जबाबदारी टाकल्यास मी सुद्धा नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकतो असं सुद्धा राजेंद्र गाडेकर यांनी सांगितलं। नमस्कार, मी उद्धव फंगाळ। आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। माझ्यासोबत शिंदे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख राजूभाऊ गाडेकर आहेत। राजूभाऊ गाडेकर हे अतिशय जुने शिवसैनिक आहेत। आदरणीय स्वर्गीय दिलीपराव रहाटे साहेब आणि सध्याचे विद्यमान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून खांद्याला खांदा लावून अगदी सुरुवातीपासून त्यांनी शिवसेना संघटन ग्रामीण भागात शहरी भागात वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत। त्यावेळची शिवसेना, आताची शिवसेना, मेहकर मतदारसंघात जे आमदार माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांना यश आले नाही, या संदर्भात आपण थोडीफार त्यांच्याशी चर्चा करूया। राजूभाऊ नमस्कार। नमस्कार। नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत। तुम्ही जिल्ह्याचे उपप्रमुख आहेत, शिवसेनेचे पक्षाचे म्हणजे महायुतीचे घटक पक्षाचे उपप्रमुख आहेत। मेहकर मतदारसंघामध्ये महायुतीला शिवसेनेला यश आले नाही, थोडक्यात काय सांगा? हे बघा, यामध्ये असे काही म्हणजे सुरुवातीच्या काळापासून आम्ही 1987 पासून विद्यमान नामदार प्रतापरावजी जाधव साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेचं संघटना या ठिकाणी बांधली। यामध्ये हे शिवसेनेचं काम करत असताना प्रतापरावजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रस्थापिताविरुद्ध आमच्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातले की आमच्या घरामध्ये कोणी राजकारणी नाही, वडील नोकरीवर, या सगळ्या गोष्टी असताना त्यांनी आमच्यासारखे कार्यकर्ते हाताशी धरले आणि अतिशय विश्वासानं आम्हाला या ठिकाणी जोपासलं आणि आमच्या हातून अतिशय चांगलं काम या ठिकाणी त्यांनी करून घेतलं। हे त्यांचे कुशल नेतृत्व आहे त्यांचं, आणि त्यामुळेच अनेक आम्ही अशी शिवसेना संघटना या ठिकाणी निर्माण करू शकलो। यामध्ये अनेक शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्याचा खूप मोठा त्यांनी त्याग केलेला आहे, संघर्ष केलेला आहे। आंदोलन करत असताना पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्लेल्या आहेत, घरावर तुळशीपत्र ठेवलेले आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये प्रतापराव जाधवांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाणी शिवसेनेची संघटना अशा पद्धतीने बांधली की एक वेळ प्रतापराव जाधव यांचा 90चा विधानसभेचा पराभव आणि यावेळेस झालेला पराभव, हे दोन पराभव पाहिले नाही तर याच्या अगोदर आम्ही विधानसभेला कधी पराभव पाहिला नाही। याच शिवसेनेच्या भरोशावर आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती असतील, अर्बन बँक असेल, शेतकी खरेदी विक्री संस्था असतील, ग्रामपंचायती असतील, लोणार मेहकरातल्या दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समित्या, नगरपालिका, या ठिकाणी या शिवसेनेच्या संघटनेच्या भरोशावर आम्ही या ठिकाणी यश मिळवलेलं, प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली यश मिळवलेले। आता यावेळेस आम्ही जे काम करत होतो त्यावेळेस प्रतापराव जाधवांची जी काम करण्याची पद्धत होती त्या पद्धतीत आताच्या काम करण्यामध्ये आणि फरक आहे। यावेळेस काय झालं की भाऊ नामदार झाल्यामुळे, खासदार झाल्यापासून भाऊंनी हा मतदारसंघ मेहकरचे माजी म्हणजे आमदार रायमुळकर साहेब यांच्यावर या ठिकाणी ती विश्वासाने त्यांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली आणि या ठिकाणी शिवसेनेचं काम आपण करत गेलो। परंतु आता सर्व जे कार्यकर्ते या ठिकाणी दिसत आहेत की ज्या पद्धतीने प्रचार व्हायला पाहिजे किंवा आपल्या वागण्या बोलण्यातून काही शिवसैनिक आपल्यापासून लोक दूर गेले आहेत का याची चाचपणी किंवा हे लक्षात यायला पाहिजे होतं, ते आमच्या लक्षात आलं नाही। आणि शिवसेनेचे जे कार्यकर्ते आज रोजी
आमदार साहेब असतील किंवा आमच्या अवतीभोवती जे वावर आहे त्यांचा जनमानसामध्ये काय प्रभाव आहे, ते जनमानसामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी वागतात हे सुद्धा आम्ही पाहणं गरजेचं होतं. ते ज्यामुळे जर आपले या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लोकांनी दूर गेले आणि त्याचा परिणाम मतावर झाला, तर तो आमच्या लक्षात आला नाही. आणि त्यामुळंच आम्हाला या ठिकाणी जे नियोजन असेल आमचं, कुठेतरी आम्ही सगळेच जण या ठिकाणी हे ओळखण्यामध्ये, वागण्यामध्ये, काम करण्यामध्ये, म्हणजे काम करण्याची पद्धत असेल, बोलण्याची पद्धत असेल, या सगळ्या गोष्टीवर आम्हाला आता खरंच आत्मचिंतन करण्याची या ठिकाणी गरज आहे. आणि त्यामुळेच या ठिकाणी आज जो आमचा पराभव झाला तो अत्यंत जिव्हारी या ठिकाणी लागला. जेव्हा पराभव झाला त्याच्यानंतर आत्मचिंतन करण्यात आलं. वेगवेगळ्या मागण्या असो, काही कुठं चुकलं, काय चुकलं, या विषयावर चर्चा झाल्या. ह्या चर्चा होत असताना जे जुने शिवसैनिक आहे त्यांना विश्वासात घेतल्या जात नाही, असा एक चर्चा बाहेर येत आहे. याबद्दल काय? अगदी बरोबर आहे. ज्या गोष्टी शिवसेनेचे पुढे जो कार्यकर्ता जमिनीवर काम करतो, खरं म्हणजे पक्षाची जी शान असतं तो म्हणजे कार्यकर्ता. जो कार्यकर्ता चांगलं काम करतो त्याला विश्वासात घेणं, त्याच्याकडून चांगलं काम करून घेणं हे नेतृत्वाचं कसब आहे. आता निश्चितच ह्या गोष्टी कुठं कमी जास्त त्या प्रमाणामध्ये झाल्या असतील, तर त्यामध्ये जे जुने लोक आमच्यापासून दूर का गेले, ते पुन्हा परत जवळ कसे येतील, त्यांची नाराजी काय आहे, हे पक्ष नेतृत्वाने या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. त्यांना बोलावून, त्यांना विश्वासात घेऊन, पुन्हा त्यांच्या खांद्यावर प्रत्यक्ष जबाबदारी देऊन ते कशा पद्धतीने या ठिकाणी पुढे काम करतील. आणि आपला जो शिवसेना म्हणजे ज्याला बालेकिल्ला म्हणतो प्रतापगड, हा अभेद्य होता, परंतु कुठेतरी यावेळेस आम्ही सगळेजण या ठिकाणी कमी पडलो. आणि आपण जे म्हणतात तर हे आवश्यक आहे की जुन्या लोकांना ज्या डावलण्यासारखं, ते ज्यांचा मनामध्ये मतदारसंघामध्ये जो संभ्रम निर्माण झाला, तर तो दूर करणं या ठिकाणी गरजेचं आहे. 20 वर्ष आणि 35 वर्ष या वयातील जो शिवसैनिक आहे, या 10-12 वर्षामध्ये जो शिवसैनिक आहे, या 10-12 वर्षामध्ये शिवसेनेकडे कल वाढलेला आहे. एक युवा सैनिक म्हणतो आपण, किंवा युवा वर्ग म्हणतो, त्यांना कल वाढलेला आहे. ही बाब अतिशय शिवसेनेसाठी चांगली जरी असली तरी सुद्धा जुने शिवसैनिक नवी शिवसैनिकामुळे जवळ येत नाहीत, असं का होतंय? किंवा समन्वय नाही म्हणतात, आमच्या समन्वय नाही. म्हणजे नेमकं कशाचा समन्वय करायचा? जुन्या शिवसैनिकाची ही जबाबदारी नाही का? किंवा आपल्याकडे नवीन वर्ग वाढत आहे, त्यामुळे आपण पक्षवाढीसाठी 2 पावलं मागं येऊन मान सन्मान थोडासा बाजूला ठेवून नवीन लोकांना संधी देण्याची गरज नाही का? अगदी बरोबर आहे. बाबा, निसर्गाचा नियम आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. त्यामुळे नवीन जो शिवसेनेचा युवा शिवसैनिक असतील ते पक्षामध्ये येत आहेत, काम करतायत, अतिशय चांगली जमेची बाज आहे. परंतु त्यामध्ये जुना आणि नवा कुठेही असा वाद होता कामा नये. शिवसेना हा एक ज्वलंत निखार आहे. या जुन्या लोकांनी जे काम केलं, कुठेतरी त्यांना डावलल्यामुळे कुठे त्यांच्या मनामध्ये नवीन मुलांना जसे पुढे आले, संध्या आले, तर अशा परिस्थितीत नव्यांनी सुद्धा जुन्याचा मान सन्मान राखला पाहिजे. त्यांना चांगली सन्मानजनक आपण बोललो पाहिजे. त्यांची ती जी जागा असेल किंवा त्यांचं जे महत्त्व असेल, हे कुठंही ते कमी करता आलं नाही पाहिजे. कारण त्यांच्यामुळे, जुन्या लोकांमुळे हा पक्ष आज इथपर्यंत आलेला आहे. आणि मग अशा परिस्थितीत तरुणांनी काम करावं. पण जिथे समजा आंदोलन असेल, जिथे संघटनेला उभारी देण्याचं काम असेल, त्या ठिकाणी त्यांनी ते काम वाढवावं. की युवा सेनेचे आज रोजी सुशिक्षित बेकार आहेत आपले नवीन, तर मग अशा परिस्थितीमध्ये यांना रोजगार कसा मिळवून देता येईल, तसे रोजगार मेळावे या ठिकाणी घ्यावे. त्यांना कुठे काही उद्योगधंदे करण्यासाठी त्यांना कसं या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी ते मेळावे घेतले पाहिजे. आणि त्या मेळाव्यामध्ये तरुण पिढी काम कशी करेल चांगल्या पद्धतीने. कारण तरुण मुलं म्हटलं तर आज रोजी सगळ्यात जास्त सुशिक्षित बेकारी वाढलेली, त्यांच्या हाताला काम नाही. आणि मग हाताला काम नसल्यामुळं
ज्याला आपण म्हणतो रिकामं डोकं हे भूताचं डोकं असते. तर अशा परिस्थितीत या युवा सेनेने ज्या पद्धतीने हे तरुण बेकार असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, त्यांच्यासाठी काम करणं, रोजगार कसा त्यांना मिळवून द्यावं यासाठी मेळावे, त्याच्यानंतर त्यांना शिक्षणासाठी उच्च शिक्षण त्यांना चांगलं मिळवण्यासाठी MPSC अशा ज्या काय आपल्या स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी ठेवले पाहिजे. म्हणजे जेणेकरून शिवसेना ही शेतकरी असतील, आपल्या समजा प्रभागामध्ये जे नगरसेवक काम करतात, ग्रामीण लोकांना आपल्याला कशा सुविधा देता येईल, ज्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष शासनाचे जे काम या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी कसं त्या पद्धतीने चांगलं झालं पाहिजे, यांनी हे काम करावं युवा सेनेच्या माध्यमातून, की जे खरंच आज बेकारी कशी कमी होईल यासाठी काम करायचं आणि एकमेकाचा समन्वय साधायचा. आणि अशामुळे आपण जुने वेगळे नवे वेगळे असे म्हटलं, हा परिणाम या ठिकाणी दिसला आणि दिसून आला. आणि प्रचार करण्याचा सुद्धा या ठिकाणी आम्हाला इथे फटका बसलेला आहे. आत्ताचे नवीन जो विषय आहे की आम्ही जेव्हा प्रचार करत होतो तेव्हा यायचा, फोटो काढायचा, सेल्फी काढायचा आणि घरी जायचं. तर अशा पद्धतीत ज्याला प्रचाराचा म्हणतो आपण, की प्रचार करणं म्हणजे काय, की आम्ही जेव्हा शिवसेनेमध्ये काम करत होतो, कोणची निवडणूक असो आम्ही जिंकण्यासाठीच लढत होतो. आणि स्वतःला झोकून तुम्ही साम दाम दंडभेद स्वतःला झोकून निवडणुका कशा जिंकता येईल त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये डोळ्यासमोर ठेवून सगळे, जसं छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी कोणत्याही लढाईचं नियोजन करत होते, आम्ही सुद्धा बद्ध पद्धतीने या ठिकाणी निवडणुकाच्या तयारी करत होतो. आणि आम्ही जे निवडणुकीची तयारी करत होतो ही अशी महिना 2 महिन्यात आतापर्यंत आम्ही अशी निवडणुकीची तयारी नाही केली. आम्ही 5 वर्ष लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं करतो. जिथे अन्याय अत्याचार होत असेल तिथे आम्ही धावून जात होतो. आणि त्यामुळे जनमानसात जी शिवसेनेची प्रतिमा होती की अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारी शिवसेना, ही जी लोकांच्या मनामध्ये प्रतिमा शिवसेनेची आम्ही उभी करू शकलो, त्यामुळेच आम्हाला या ठिकाणी विजय मिळवता आलेला आहे. कारण शिवसैनिक म्हणजे काय, रस्त्यावर कुठं अपघात झाला असेल त्याला उचलायचं, त्याला दवाखान्यात न्यायचं, त्याच्या नातेवाईकाला बोलवायचं, खिशात पैसे असो नसो त्याची दवाखान्याची व्यवस्थित त्या ठिकाणी आम्ही करायचो. कुठे आग लागली असेल ते विझवण्यासाठी आम्ही तिथे प्रयत्न करायचो. जिथे कोणावर अन्याय अत्याचार होत असेल त्यांच्या आम्ही पाठीशी उभे राहत होतो. आणि म्हणून जनमानसामध्ये शिवसेनेची प्रतिमा एवढी उठून आली. त्यामुळं बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि प्रतापराव जाधवाच्या नेतृत्वाखाली एवढं चांगल्या पद्धतीनं काम आणि आम्हाला स्वातंत्र्य त्या ठिकाणी मिळालं. आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी चांगलं काम करू शकलो. आणि मला अभिमान आहे की आज मी प्रतापराव जाधवांचा एक जुना कार्यकर्ता आहे. आणि खरंच त्यांनी आम्हाला एक चांगलं काम करण्याची शिवसेनेच्या माध्यमातून मला संधी उपलब्ध करून दिली. मी मनापासून नामदार प्रतापरावजी जाधव साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. राजूभाऊ, तुम्ही सांगितले की बा निवडणुका आल्या, निवडणुका असल्या की तुम्ही निवडणुकीपुरते 2-3 महिने प्रचाराचे धामधूम करत नव्हते, एक 5 वर्ष जनसेवा करत होते. मग जे माजी आमदार आहेत संजय रायमुळकर साहेब, हे कोणाच्या लग्नामध्ये दिसतात, मातीमध्ये दिसतात, सावडण्यामध्ये दिसतात, दवाखान्याचे कामं रात्री 2-2, 3-3 वाजता करतात. आणि या 2.5 वर्षाच्या काळामध्ये 4-4.5 हजार कोटीची कामे त्यांनी आणली. प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे गावामध्ये त्यांनी कामं केली. म्हणजे 12ही महिने आणि 5ही वर्ष ते जनतेच्या संपर्कात आहेत. यामुळं मग त्यांचा पराभव झाला असेल का, किंवा जनतेच्या जास्त संपर्कात राहून पराभव झाला की या 2 महिन्यात नियोजन करून त्यांचा पराभव झाला? हे बघा, आपण मागे अनेक उदाहरणं पाहिले असतील. जेवढ्या प्रमाणामध्ये आपण विकासाचे कामं करतो आणि त्या विकासाचे कामं करत असताना आपण जे काम करण्याच्या अनेक नेत्यांचे असतील त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून आपण या ठिकाणी कामाची सुरुवात केली पाहिजे. कोणत्याही गावामध्ये आपण काम करत असताना हे सुरुवात केली पाहिजे. कोणत्याही गावामध्ये आपण काम करत असताना हे माझं वैयक्तिक मत आहे की त्या गावामध्ये जाऊन की आपण 5 कामं ज्याला प्राधान्यक्रम म्हणतो असं प्राधान्यक्रम ठरवून प्रथम सगळ्यात पहिले कोणतं काम करावं, दुसरं कोणतं काम आहे, तिसरं कोणतं आहे, चौथं कोणतं आहे, 5वं कोणतं,
आणि हे काम त्याप्रमाणे आपण हाती घ्यायला पाहिजे, म्हणजे त्या लोकांना त्यांचं महत्व कळतं. आता इथे कसं झालं, आपण एवढे कोटी आले, परंतु काही लोकांना जे कामं आणले आपण ते या लोकांपर्यंत आपण ते काय आणलं आणि काय केलं तर यांचं महत्वच लोकांना आपण पटवून देऊ शकलो नाही. इथे कमी पडलेलो आहोत असं मला वाटतं. आणि कुठे काम करत असताना कोणता कॉन्ट्रॅक्टर असेल त्याने काम हाती घेतलं तर ते कुठं पूर्ण केलं का, अर्धवट राहिलं का, त्याच्यामध्ये कुठं काही अडचणी आल्या का, त्यासाठी आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी की काय अडचणी बा, हे काम ठराविक वेळेमध्ये पूर्ण झालं, त्याची क्वालिटी चांगली झाली की नाही, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं आवश्यक होतं. काही ठिकाणी असं काही दिसून आलं की एवढे कामं करूनही की मग आपल्याला अपयश का आलं. मग हा जसा तुमच्या समोर प्रश्न आहे, पराभूत आमचे रायमुलकर साहेब आज या ठिकाणी पराभूत झाले, त्यांच्या समोर प्रश्न आहे की एवढे 4,500 कोटी रुपयाचे कामं आणून सुद्धा आपण आपला इथे पराभव का झाला. याच्या अगोदर बी असे का आहेत उदाहरणं की विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, राहिलेले आहेत, त्यांचाही सुद्धा त्या ठिकाणी पराभव झाला. आता सांगण्याचं तात्पर्य की जनतेला गृहीत धरून चालता येत नाही. राजू, निवडणुका झाल्या, हारजीत झाली, आत्मचिंतन झालं, नवीन बांधणी सुरू झाली, ह्या गोष्टी झाल्या. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने नगराध्यक्ष म्हणून तुम्ही कोणत्या चेहऱ्याकडे पाहता, एकाच वाक्यात उत्तर द्या. आमच्याजवळ शिवसेनेमध्ये आमचा कोणताही कार्यकर्ता हा नगराध्यक्ष पदासाठी निवडून येण्यासाठी आमच्याजवळ असंख्य चेहरे आहेत. आणि असं एकाचं नाव सांगितल्यापेक्षा आमचं असं म्हणणं आहे की आमचं नेतृत्व एवढं तावून तपून सलाखून निघलेलं आहे. निवडणूक जिंकण्यासाठी कोणाला पुढे करायचं आणि कोण या ठिकाणी निवडून येऊ शकतो, की ज्याला म्हणतो आपण की जो निवडून येईल त्यालाच या ठिकाणी उमेदवारी दिल्या जाते. हे तुम्ही याच्या अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे. सध्या तुमच्याकडे काही नावं नाही का असे चर्चेत काही नाव? माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये नाव चर्चेत होण्यासाठी की प्रतापराव जाधवांनी मला जरी सांगितलं, मला पक्षाने जबाबदारी दिली तर मी नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढू शकतो. आणि म्हणून असंख्य माझ्यापेक्षाही चांगलं कोणी काम करत असेल त्याला बी उमेदवारी दिली तर आमचे कोणाचीही शिवसैनिकाची कधीच अडचण नसते. आम्हाला गटबाजी काय हे आम्हाला माहिती नाही आणि गटबाजी नसल्यामुळेच आम्ही या ठिकाणी निवडणुका जिंकू शकलो. यावेळेस नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय का? असं नाही, माझं म्हणणं आहे की ज्या कार्यकर्त्याचं त्या प्रभागामध्ये ज्या पद्धतीने त्याचं चांगलं काम असेल त्याला उमेदवारी आम्ही देऊ. त्यामुळं नवीन चेहरा असेल, तो चांगला काम करत असेल तर त्याला तिकीट देता येईल, पण त्याची निवडून येण्याची ती क्षमता आम्हाला बघावी लागेल ना. आम्ही कोणाचे नाव पुढे करू नये, की निवडून येण्याची क्षमता ज्या आमच्या कार्यकर्त्यामध्ये असेल त्याला आम्ही पुढे करू, त्याला आम्ही तिकीट देऊन त्यालाच निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. हे होते राजूभाऊ गाडेकर आपल्यासोबत. मेकर विधानसभा नगरपालिका याबद्दल त्यांनी जुने शिवसैनिक, नवीन शिवसैनिक, झालेला पराभव याबद्दल अतिशय अभ्यासपूर्ण आणि वस्तुनिष्ठ मार्गदर्शन केले. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.